आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला उन्नती काढून देणार आहे. उन्नती एक एक करून टोकन माझ्या हातात दे. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 90. दुसरा क्रमांक आहे 88. आणि तिसरा क्रमांक आहे 97. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी प्रज्ञा दीपक गायकवाड. तुम्ही काय करता? मी सध्या घरीच आहे. BSc BEd झालेली. आणि मग अजून तुमच्याविषयी सांगा. तुम्ही गृहिणी आहात. गृहिणी आहे. मग खायला काय काय करायला आवडतं तुम्हाला? मी जे मला नवीन पदार्थ वाटतं ते करावं असं वाटतं आणि खाऊ घालायचं वाटतं. खाऊ घालायला पण आवडतं हो की नाही? घरच्या लोकांना. हो. घरच्याच लोकांना फक्त? हो. बाहेरचे पण लोकांना द्यायचं कशाला बाहेरच्या ना? जे पाहुणे आले त्यांना. पाहुणे आले त्यांना. हो. पाहुणे समजा ह्यांच्या घरी गेले तर यांना खायला देतात. लक्षात आलंय? हा. आणि मग तुम्ही कुठे जाता फिरायला? शॉपिंग वगैरे असं देवळात वगैरे जाते मी. देवळात वगैरे शॉपिंग वगैरे. शॉपिंग वेगळं देऊळ वेगळं. म्हटलं देवळात काय शॉपिंग? ठीक आहे. इथे आता खरेदी करायची वस्तूंची. ऑल द बेस्ट तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जयश्री देशपांडे. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला काय काय आवडतं करायला? रिकामे वेळेत काय करता सांगा. वाचनाची आवड आहे आणि टीव्ही बघते. टीव्ही बघता? भरपूर एकदम? भरपूर. आणि कुठल्या प्रकारचं वाचन आवडतं तुम्हाला करायला? ऐतिहासिक आणि पौराणिक. ऐतिहासिक पौराणिक. चाचा चौधरी वगैरे काय नाही? नाही ना? साबू आणि चाचा वगैरे असं काय नाही? ऐतिहासिक गोष्टी फक्त. हो ना? मग खरेदी कोण करतं घरी? मिस्टर करतात. तुम्ही नाही? तुम्ही फक्त ऑर्डर देता हे आणा ते आणा. नाही आणलं तर काय नाही? पुढच्या वेळी आणा. हो ना? इथे आता बघा आज खरेदी करून खरेदी करायची इकडे वस्तूंची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. चला वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 885 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. 3:30 सुरू करा. एका हातात एक वस्तू, नाहीतर वस्तू कॅन्सल होणार दुसरी. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. जयश्रीताईंनी खरेदी केली 393 रुपयांची. प्रज्ञाताईंनी खरेदी केली 333 रुपयांची. आणि रंजनाताईंनी खरेदी केली 575 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत रंजनाताई. ही घ्या तुमची खरेदी. वा. सांगा कसं वाटतं? एवढी खरेदी मिळाली. खूप आनंद वाटतो. आनंद वाटतो आणि भीती पण वाटते हो की नाही? हे हातात दिलं तेव्हा अशा झालं होतं तुम्ही. चावत बिवत नाही ना खरेदी? नक्की नाही ना? साबण चावत नाही तसं हो की नाही? पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. अंदाजे कितीच्या विजेत्या राजश्रीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या रंजनाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदाच हवी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदाच हवी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. समोर एक एक बास्केट ठेवली आहे. ह्यांच्या हातात एक एक प्लेट आहे. त्याच्यात 2 बॉल आहेत. करायचं एवढं, प्लेट डोक्यावर घ्यायची, चालत जायचं. चालत जाताना प्लेटला हात लावायचा नाही. लाईन क्रॉस करायची. बास्केटमध्ये 2 बॉल टाकायचे. परत यायचं. परत तसंच करायचं. ज्यांच्या बास्केटमध्ये सर्वात जास्त बॉल त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदाच हवी निवडायची. दोन्ही डोक्यावर घ्या प्लेट्स. वेळ आहे 1 मिनिटाची. 3:30 व्यवस्थित बॅलन्स करा आणि जा. समजा मध्येच बॉल पडला तर परत सुरुवात करायची. या इकडे. लाईन क्रॉस करायची आणि मगच ट्रे मध्ये बॉल टाकायचा. टाका. 3:30
वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. राजश्रीताई त्यांच्या बास्केटमध्ये एकही बॉल नाही टाकू शकल्या. रंजनाताईंनी त्यांच्या बास्केटमध्ये 2 बॉल टाकले. त्यामुळे रंजनाताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? रंजनाताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? हिरवी चावी. हिरवी चावी? हो. नक्की नक्की. घेऊन टाका. रंजनाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे राजश्रीताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. रंजनाताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे साबण. टाळ्या. कसं वाटतंय? छान वाटतं, बरं वाटतं. छान वाटतं एकदम. हो, हा हो. आता कपडे धुवायला हुरूप येईल की नाही असं एकदम. हा तुम्ही सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेता ठरले राजश्रीताई, ज्यांना मिळालेला आहे फूड प्रोसेसर. टाळ्या. खूप 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 आनंद झालेला. हा आणि फूड प्रोसेसर मिळाला आता. हा पहिल्यांदा पण काहीतरी एक मिळालं ना. हो. अरे वा, मेकअप तू- बॉक्स काय मुलीला म्हणजे पार्टी आहे आज घरी. सगळ्या सोसायटीलाच आहे. हो ना. हो. आहे ना. हो. मिस्टरांना पण थोडस द्या. हा हो हो, त्यांनी वजन उचललेत ना एवढं. सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू थँक्यू. चला वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, हत्ती एवढं विशाल काय तरी सुद्धा अजिबात वजन नाही असं काय आहे? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा सुशीला बेरे. आणि उत्तर? आग. नाही, उत्तर चुकलं. इथे या. तुमचं नाव सांगा तृप्ती भालेराव. आणि उत्तर? हत्तीची सावली. हत्तीची सावली. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. नरसिंहनगर सोलापूर मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेवाडे.